सांगली जिल्हा डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी मनोहर पवार यांची तर जत तालुका अध्यक्षपदी प्रकाश कर्णिकर यांची निवड। सांगली जिल्हा डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पत्रकार मनोहर पवार यांची तर जत तालुका अध्यक्षपदी प्रकाश कर्णिकर यांची एकमताने निवड करण्यात आली। महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माननीय सतीश सावंत यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले। यानंतर प्रदेश उपाध्यक्ष सतीश सावंत यांच्या शुभहस्ते जत येथे वृक्षारोपण करण्यात आले। यानंतर झालेल्या बैठकीत संघटनेच्या विविध कामकाजाचा आढावा घेण्यात आला। पत्रकारांच्या समोरील आव्हाने, स्थानिक प्रश्नावरील माध्यमांची भूमिका तसेच एकसंघपणे कार्य करण्यासाठी संघटनेच्या पुढील कार्ययोजनेबाबत सखोल चर्चा झाली। या बैठकीदरम्यान नव्या नूतन जिल्हाध्यक्ष म्हणून मनोहर पवार व तालुकाध्यक्ष म्हणून प्रकाश कर्णिकर यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांची निवड होऊन त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले। राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत यांनी नवीन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत पत्रकारितेतील जबाबदारीबाबत मार्गदर्शन केले। या कार्यक्रमात जिल्हा व तालुका पातळीवरील अनेक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी संघटनेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत व निर्भीड पत्रकारिता करण्याचा निर्धार करण्यात आला। कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केले होते। शेवटी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली। या कार्यक्रमास सांगली जिल्ह्याचे नूतन अध्यक्ष मनोहर पवार, जत तालुका अध्यक्ष प्रकाश कर्णिकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य नजीरबाई चक्टरगे, खजिनदारपदी भागवत काटकर तसेच अमोल कुलकर्णी, विश्वनाथ तळसंगी, प्रमोद मेटकरी, संपर्क प्रमुखपदी विठ्ठल हेगडे, के अजित कुमार, मोहम्मद शेख, अजित संधी, गोविंद निकम, संतोष गुणकी, तानाजी कदम, तालुका उपाध्यक्ष संपर्क प्रमुख संजय कोटगोंड, प्रभाकर गायकवाड यांच्यासह आदी अनेक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान या कार्यक्रमानंतर सामाजिक कार्यकर्ते मोहनराव माने पाटील, डॉक्टर शफीकभाई इनामदार, पंडू शेख, डॉक्टर हैदराबादे यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार नूतन तालुकाध्यक्ष प्रकाश कर्णिकर यांनी मानले। पत्रकार संघटनेचं जर सांगायचं झालं तर गेले 30 ते 32 वर्षे आपण पत्रकार संघटनेच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये अनेक उपक्रम घेतलेले आहेत। पत्रकार संघटनेच्या वतीनं वेगवेगळे सत्काराचे कार्यक्रम घेतले, वेगवेगळे पुरस्कार दिले। सावंतसाहेब, कोरोनाच्या काळामध्ये आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं होतं। अनेक जे गरजू लोक आहेत, पूर्ण गाव बंद होतं, त्यावेळेला आम्ही छोटे छोटे किट करून प्रत्येकाच्या घरात जाऊन ते साहित्य आपण वाटलं होतं। जवळजवळ 150 ते 200 लोकांना फार उठगीपर्यंत आपण ते वाटप केलं होतं। वेगवेगळे उपक्रम असतील, वेगवेगळे सामाजिक कार्य असतील, एखाद्या विद्यार्थ्याला जर शाळेमध्ये ऍडमिशन जरी मिळत नसेल तर पत्रकार संघटनेच्या वतीनं आम्ही ते ऍडमिशन मिळवून देण्याचं आपण काम केलेलं आहे। अगदी गरीब मुलांना आपण शाळेच्या बॅगा दिलेल्या आहेत, गरीब मुलांना आपण पुस्तक दिलेलं आहे, गरीब मुलांना आपण बूट दिलेले आहेत। इथून पुढे सुद्धा आपण 16 तारखेला जी शाळा सुरू होणार आहे त्या दिवशी अनेक शाळेत जाऊन आपण पत्रकार संघटनेच्या वतीनं त्या विद्यार्थ्यांचं आपण त्या ठिकाणी स्वागत करणार आहे। इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा पत्रकार संघटनेचा एक सामाजिक बांधिलकी जपत आपण या तालुक्यामध्ये आपण काम करणार आहे। सावंतसाहेब, जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आहे। दरवर्षी 50 ते 60 टँकर या तालुक्यामध्ये लागतात। 15 वर्षापूर्वी आपण माडगाळ येथे भयानक दुष्काळ पडला होता आणि त्यावेळेला टँकर द्या म्हणून एवढ्या बातम्या दिल्या, पण टँकर काही प्रशासन दिलं नव्हतं। पण प्रकाश कर्णिकर, आम्ही त्या ठिकाणी पत्रकार संघटनेच्या वतीने एक वेगळं उपोषण घेतलं आपण 2 दिवस आणि लगेच टँकर गावात आल्यानंतर मग आपण उपोषण त्या ठिकाणी थांबवलं होतं 2003 ला। अशा पद्धतीने सुद्धा आपण कार्यक्रम या तालुक्यामध्ये घेतलेले आहेत। जत तालुक्याचा कायमस्वरूपी विकास व्हावा यासाठी इथली पत्रकार सगळे जागृत आहेत। पत्रकार संघटनेच्या माध्यमातून आवाज उठल्यानंतर आज म्हैसाळचं आपण बघतोय, जवळजवळ 13-14 गावामध्ये पाणी या ठिकाणी आलेलं आहे। अजून 65 गावामध्ये पाणी आलेलं नाही। त्यासाठी सुद्धा पत्रकार संघटनेचा लढा एका ठिकाणी सुरू आहे। त्यानंतर 2004-5 साली आम्ही जत तालुक्यातले 3-4 पत्रकार आम्ही राज्यपालला भेटायला गेलो। त्यावेळेला प्रकाश कर्णिकर साहेब होते, बाकीचे पण पत्रकार होते। आपण त्यावेळेला त्यांना गढूळ पाणी कशा पद्धतीने टँकरच्या माध्यमातून दिलं जात आहे ते बाटलीभर पाणी सुद्धा आपण राज्यपालाला त्या ठिकाणी आपण दाखवलं होतं। त्यानंतर काही आमच्या पत्रकारांनी कडबा सुद्धा आपण घेऊन गेलो। जे निकषाचा जो कडबा दिला जातो जनावरांना, तो सुद्धा चारा छावणीच्या माध्यमातून दिला जाणारा कडबा आपण त्या राज्यपालांना दाखवला होता। अशा पद्धतीचं काम आपण या तालुक्यामध्ये केलेलं आहे। इथून पुढे सुद्धा डिजिटल पत्रकार संघटनेच्या वतीनं आपण वेगवेगळे उपक्रम या तालुक्यामध्ये राबवणार आहेत। जे समाजामध्ये चांगलं कार्य करतात त्यांच्या पाठीशी ही पत्रकार संघटना कायमस्वरूपी राहते। जत तालुक्याचा विकास झाला पाहिजे, जत तालुक्याला जास्तीत जास्त पाणी आलं पाहिजे
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये हा तालुका पुन्हा एकदा नंबर 1 आला पाहिजे यासाठी सुद्धा या पत्रकार संघटनेचं योगदान इथून पुढच्या काळामध्ये राहणार आहे. पत्रकारांना कोणत्या सुविधा मिळतात, काय काय होते या संदर्भात आपण चर्चा करून त्यावर आपल्याला निर्णय करता येईल. त्यानंतर पत्रकारांसाठी काय करता येईल नव्यानं हेही करून घेऊ आपण. भविष्यकाळातल्या सगळ्या कशा प्रकारे आपल्याला शासनाच्या माध्यमातून मदत मिळेल याचा सगळं आपण प्रयत्न करूया असं मी छोटंसं 2 शब्द सांगून संपवतो. जर ग्रामीण भागातील पत्रकारांची अवस्था वाईट आहे, या भागातील सर्व पत्रकारांना सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे. आज आपण राज्य पातळीवर काम करत असताना जे आरोग्याच्या सुविधा असते ना, आपली वरपर्यंत ओळखी आहे. चिवटे साहेब असताना एखाद्या पत्रकारांच्या घरी काय वैद्यकीय दुर्घटना घडली तर शासनामार्फत आपण ते मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न केलं पाहिजे. ह्या आपल्या या संघटनेचा फायदा या ग्रामीण भागातील पत्रकारांना मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करावा एवढंच मी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद. आपले सदस्य आहेत तर पदाधिकारी म्हणून याच्यामध्ये काम करणार आहे, जेणेकरून संघटना वाढवून त्याचा प्रभाव राज्यावर पाडायचं काम हे आपण करायचं आहे. एवढं बोलून 2 शकतो. सांगली जिल्हा अध्यक्षपदी माझी निवड झाल्याबद्दल मी डिजिटल मीडियाचं मी या ठिकाणी विशेष आभार व्यक्त करतो आणि मला जिल्ह्यामध्ये काम करण्याची या ठिकाणी संधी दिलेली आहे. येणाऱ्या 6 महिन्यामध्ये प्रत्येक सांगली जिल्ह्याच्या तालुक्यामध्ये आपली कार्यकारिणी होण्यासाठी मी प्रयत्न करेन आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा डिजिटल मीडियाचं शिवधनुष्य खांद्यावर घेऊन 1 नंबरला कशा पद्धतीनं जाईल यासाठी माझा प्रयत्न राहील. धन्यवाद. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या सुरुवातीला अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना राजा मानेसाहेब संस्थापक अध्यक्ष आहेत आणि महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि दिल्लीला सुद्धा आपले अध्यक्ष आणि कार्यकर्ते 4 राज्यामध्ये 15,600 सभासद आहेत आपल्या आज. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर राजा माने साहेबांच्या नेतृत्वाखाली काम चालू आहे संघटनेचं आणि परवाच राज्य मान्यता शासनानं राजमान्यता अधिकृत डिजिटलला देऊन चंद्रकांत दादा पाटलांच्या हस्ते पुण्यामध्ये कार्यक्रमातच घोषित करून पत्रकारांचा राज्यातला सन्मान केला. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या नवीन पदाधिकाऱ्यांनी जोमानं काम करावं आणि काही अडीअडचणी असल्या तर थेट संपर्क साधा.
काही कुठल्याही तुमच्या अडीअडचणी असल्या दवाखान्याच्या असू द्या आणि आपल्या डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने प्रतिबिंब प्रतिष्ठान म्हणून आपण परवा पुण्यामध्ये सुरू केलेलं आहे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या पत्रकारांच्या मुलामुलींच्या शिक्षणाची जबाबदारी प्रतिष्ठानं घेतली. ज्या पत्रकारांच्या मुलामुलींना ॲडमिशनला पैसे नसतील किंवा कुठल्या शाळेचा कुठला काही प्रॉब्लेम असेल किंवा काय ॲडमिशनचा प्रॉब्लेम असेल तर फॉर्म आपण ऑनलाईन फॉर्म हे केले की फॉर्म भरून संघटनेकडे सादर करावे. त्यावर लगेच निर्णय तात्काळ निर्णय घेऊन रोजच्या रोज आपण हे करायचे यासाठी 2 माणसाची नेमणूक केलेली आहे. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.